नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे फॉर्म सुरू झालेले. फॉर्म दोन्ही पद्धतीने तुम्ही भरू शकता. एक म्हणजे ऑनलाईन भरू शकता आणि दुसरं म्हणजे ऑफलाईन भरू शकता. आता ऑनलाईन फॉर्म भरताना खूप सारे प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहे. ॲपच चालत नाही किंवा ॲपमधून डायरेक्ट बाहेर फेकल्या जात आहे. तुम्ही संपूर्ण माहिती भरता आणि तरीसुद्धा सबमिट होत नाही, OTP येत नाही. अशा पद्धतीने ॲपचे खूप सारे प्रॉब्लेम येत आहे. तर याच्यावर एक रामबाण उपाय म्हणजे तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरू शकता. तुम्ही ऑनलाईन भरणं काय आणि ऑफलाईन भरणं काय, दोन्ही पद्धतीमध्ये तुमचा फॉर्म हा सेम राहणार, त्यामुळे त्याला काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ऑफलाईन पद्धतीने कशाप्रकारे फॉर्म भरायचा, डॉक्युमेंट्स कोणकोणती जोडायची, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा फॉर्म आहे. या फॉर्मची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. 2 पेजेसचा हा फॉर्म आहे. याची प्रिंट काढायची तुम्हाला तुमच्याजवळ आणि नंतर हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आपण बघूयात. तर सर्वप्रथम या ठिकाणी बघा, मी पेन या ठिकाणी यूज करतो. फॉर्म एकदम सोपा आहे, बेसिक माहिती आहे. बघा, 1 नंबरला महिलेचे संपूर्ण नाव. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, सध्या जसं आधार कार्डवर आहे तसं. नंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव. लग्न झालं असेल तर या ठिकाणी लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे, नसेल तर डायरेक्ट सोडून द्या. नंतर बघा, महिलेचे लग्नानंतरचे नाव विवाहित असल्यास विवाहित असेल तर टाका, नसेल तर अशा प्रकारे डॅश मारून द्या. जन्मदिनांक टाकायचा आहे, दिनांक, महिना आणि वर्ष. या फॉर्मॅटमध्ये महिलेचा जन्मदिनांक टाका. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, राहणार, पोस्ट, तालुका, जिल्हा, या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. नंतर कोणती ग्रामपंचायत आहे की नगरपंचायत आहे की नगरपालिका आहे ते टाकायचं आहे आणि समोर पिनकोड टाकायचा आहे. नंतर बघा, जन्माचे ठिकाण या ठिकाणी तुमच्या TCवरती किंवा तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवरती असतं ते जन्माचे ठिकाण, गाव टाका, तालुका टाका, जिल्हा टाका, राज्य टाका किंवा तुमच्या महिलेचं माहेरकडील सुद्धा या ठिकाणी टाकू शकता नसेल तर. आणि माहीत असेल तर टाकून द्या, नसेल तर माहेरकडील तुमचं गाव, तालुका, जिल्हा, राज्य या पद्धतीने तुम्हाला टाकून द्यायचं. बेसिक इन्फॉर्मेशन आहे जन्माच्या ठिकाणाची. खाली या. नंतर आता मोबाईल नंबर विचारलं, या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे किंवा तुमच्या कुटुंबातील मोबाईल नंबर द्या. तुमचा आधार नंबर द्यायचा आहे महिलेचा. नंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण. समजा जर महिलेचा या ठिकाणी जन्म महाराष्ट्राबाहेर झाला असेल तर पतीचं कुठे गावात जन्म झाला आहे, कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात ते द्यायचं. नसेल तर डायरेक्ट डॅश मारून द्या. नंतर बघा, शासनाने इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेतात का, घेत असेल तर होय, नसेल तर नाही. आपण घेत नाही म्हणून या ठिकाणी सर्वांनी नाहीच करायचं. आणि जर घेत असल्या तर 10 रुपये दरमहा, किती रुपये मानधन आहे त्या पद्धतीने तुम्हाला द्यायचं. वैवाहिक स्थिती, विवाहित आहे की घटस्फोट आहे की विधवा आहे की परित्य आहे की निराधार आहे की अविवाहित आहे ते द्यायचं आहे. नंतर बँकेचा तपशील द्यायचा आहे. बँक या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र बँक, SBI, पंजाब नॅशनल, कोणतीही बँक देऊ शकता राष्ट्रीयकृत. बँकेचे संपूर्ण नाव टाका, बँक खातेधारकाचे का नाव टाका, बँकेचा खाते क्रमांक टाका आणि खाली IFSC कोड टाकायचे. ही 4 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बँकेच्या भरायच्या. नंतर बघा, आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न आहे का, तर होय या ठिकाणी असायलाच हवा, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. नारी शक्ती प्रकार, सामान्य महिला आहे की तुम्ही अंगणवाडी सेविका आहात की मदतनीस आहात की पर्यवेक्षिका की ग्रामसेवक, वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र, तर या ठिकाणी तुम्ही घरबसल्या फॉर्म भरता. या ठिकाणी सामान्य महिला म्हणून तुम्ही या ठिकाणी निवडायचं. आता कागदपत्रे कोणकोणती द्यायचं हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट. तुमचं आधार कार्ड कंपल्सरी, आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडायचं दाखला. आता समजा तुमच्याकडे यापैकी काही नाही, त्या महिलेंनी काय करायचं आहे, आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड चालेल या ठिकाणी, किंवा मतदान कार्ड चालेल किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडायचं दाखला. या 4 गोष्टीपैकी कोणतंही चालेल. खाली यायचं 3 नंबरला उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं. उत्पन्न प्रमाणपत्र जर देत असेल तर तहसीलचे उत्पन्न प्रमाणपत्र द्या. अर्जदाराचे हमीपत्र जे समोर मी तुम्हाला देईल
बँक पासबुकची झेरॉक्स जोडा, आधार कार्डचा फोटो जोडायचा आहे, अर्जदाराचा फोटो जोडायचा आहे आणि खाली या ठिकाणी जर परराज्यातील महिलेचा जन्म झाला असेल तर पतीचे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड, शाळा सोडायचा दाखला यापैकी द्यायचं. नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काही देण्याची गरज नाही. 7व्या नंबरचा पॉईंट या ठिकाणी सोडून द्यायचं. या पद्धतीने तुम्हाला हे पहिले 6 डॉक्युमेंट्स कंपल्सरी द्यायचे. आणि बघा, अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे जमा करावा अशा प्रकारे तुम्हाला सांगण्यात येते. नंतर मग खाली अर्जदाराचे हमीपत्रक आहे, तुमचं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न, पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका, रेशन कार्ड म्हणतो आपण त्याला. नंतर माझ्या कुटुंबातील कोणी भारत सरकारच्या नोकरीला नाही, अशा पद्धतीने हे या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन येतं. नंतर बघा, मी बाह्य यंत्रणेद्वारे काम करण्याचा किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांना माझे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे किंवा माझ्या कुटुंबातील सध्या व्यक्ती कोणीही आमदार किंवा खासदार नाही, अशा पद्धतीने हे डिक्लेरेशन याला टिक करत घ्यायचं आहे. व्यवस्थित वाचायचं आहे आणि टिक करायचं आहे. किंवा वार्ड अधिकारी वगैरे नाही आहेत किंवा माझ्या कुटुंबातील नावावर कोणाचे 4 चाकी वाहन नाही आहे, ट्रॅक्टर त्यामधून सोडलेलं आहे, ट्रॅक्टर असला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतला नाही आहे, या पद्धतीने तुम्ही तुमच्या माहितीनुसार टिक करत घ्यायचं आहे. खाली यायचं आहे. खाली स्थळ विचारलं, या ठिकाणी तुम्ही कुठून फॉर्म भरत आहात तिथलं स्थळ म्हणजे ठिकाण टाकायचं आहे. खाली दिनांक टाकायचा आहे. व्यवस्थित इन्फॉर्मेशन टाका दोन्हीसुद्धा. समोर या अर्जदाराची सही आणि नाव दिसतंय समोर, या ठिकाणी बघा तुम्हाला स्थळ दिनांक टाकल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराची सही आणि नाव दोन्हीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला करायचे. या पद्धतीने बेसिक इन्फॉर्मेशन आहे, सर्व माहिती तुम्हालाही भरून घ्यायची. भरल्यानंतर आता काय करायचं, खाली यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे तुमचा फॉर्म जमा करसाल तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी अर्जाचा क्रमांक हा टाकून दिला जाईल. बघा, ही माहिती ती सर्व तुम्हाला फाडून दिली जाईल. या पद्धतीने देण्यात यावी अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात येते की येथील दाखल खारीज तुमचा क्रमांक असेल किंवा नोंदणी क्रमांक, अर्ज स्वीकारण्याची सही वगैरे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्हाला ही काही भरण्याची गरज नाही. तुम्ही इथे काही भरू नका, हे कर्मचारी भरतील आणि नंतर तुम्हाला देतील. आणि खाली डॉक्युमेंट आधार कार्ड जोडा, तुमचं आदिवासी प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड, नंतर परत उत्पन्न किंवा रेशन कार्ड, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो आणि 7व्या नंबरच्या पॉईंटमध्ये सरासरी आपण बसत नाहीत. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला क्लिअर झेरॉक्स या फॉर्मला जोडायच्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही आता सर्व फॉर्म भरला आहे. आता फॉर्म भरून डॉक्युमेंट्ससुद्धा जोडलेत. आता काय करायचं आहे, तर हा फॉर्म तुम्हाला द्यायचा आहे अंगणवाडी सेविका किंवा कर्मचाऱ्यांकडे. ते तुमचा फॉर्म ऑनलाईन करते आणि ऑनलाईन केल्यानंतर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करते. एवढंच काम तुम्ही करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं फॉर्म भरणं झालेलं आहे. ऑनलाईन भरला काय आणि ऑफलाईन भरला काय, दोन्ही पद्धती सेम आहेत. चला, भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.